चैत्रांगण ही रांगोळीमधली एक अतिशय समृद्ध अशी परंपरा आहे आणि मी असं का म्हणते हे तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटपर्यंत जी मी माहिती सांगते आहे त्यातून लक्षात येईलच. तर चैत्रांगणची रांगोळी चैत्रगौरी बसतात त्या दिवशी म्हणजे गौरी तृतीयेला चैत्र महिन्याच्या 3ऱ्या दिवशी मी काढली आणि त्याचा हा एक छान पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येते आहे. या रांगोळीमध्ये बरेच पारंपरिक आणि सांस्कृतिक अशा पद्धतीची प्रतीकं वापरली जातात आणि त्या माध्यमातून गौरी किंवा अन्नपूर्णा आपण आपल्याकडे देवघरात जी असते तिची पूजा चैत्र महिन्यामध्ये माहीरवाशीण समजून आपण तिची पूजा करतो आणि त्या दिवसातलं जे काय निसर्ग वैभव आहे किंवा जी काय अन्नधान्याची समृद्धी आहे त्या सगळ्याचा तिला नैवेद्य दाखवणं किंवा तिची आरास करणं अशा पद्धतीने आपण चैत्रगौरीची पूजा मांडतो आणि तिच्या पूजेसमोर चैत्र महिन्यामध्ये काढली जाणारी ही रांगोळी तिच्या सन्मानार्थ म्हणूया आपण की चैत्रांगण काढलं जातं आणि मग या चैत्रांगणामध्ये काही विशिष्ट गोष्टी विशिष्ट प्रतीकं वापरली जातात. ती मी आज या रांगोळीमध्ये तुम्हाला सांगते आहे आणि त्याबरोबर दाखवते पण आहे. सगळ्यात पहिल्यांदा आंब्याच्या पानांचं तोरण जे चैत्रातल्या काय म्हणूया चैत्र पालवी ज्याला म्हणतो आपण की सगळ्याच वृक्षांना खरं तर या दिवसामध्ये नवी पालवी फुटते, निसर्ग ताजातवाना होतो आणि आंब्याची पानांचं तोरण हे शुभ आणि चांगल्या गोष्टींची सुरुवात करण्यासाठी छान समजलं जातं म्हणून आंब्याच्या पानांचं तोरण तिच्या स्वागतासाठी आपण लावतो आणि तेच इथे रांगोळीमध्ये सगळ्यात आधी मी दाखवलेलं आहे. त्यानंतर मखरात बसलेल्या 2 गौरी, एक लक्ष्मी आणि एक पार्वती असं समजतात. गौरी म्हणून 2 गौरी म्हणजे एक महालक्ष्मी आणि एक पार्वती अशा स्वरूपाच्या 2 गौरी काढण्याची आमच्याकडे पद्धत आहे. तर त्या 2 गौरी मखरात बसलेल्या आणि त्याच्याच अनुषंगाने त्या गौरीची पावलं लक्ष्मीची पावलं त्याच्या खाली काढलेली आहेत. त्यानंतर ह्या निसर्गातल्या शक्ती सर्व शक्तींचं जे उगमस्थान आहे सूर्य तर ते मी इथे दाखवलेलं आहे. ह्यामध्ये बरेच प्रतीकं काढण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते पण सगळ्याच्या मागची भावना एकच आहे की आपण ज्या निसर्गात राहतो त्या निसर्गातल्या ज्या ज्या गोष्टी आपण वापरतो त्यांच्याप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अशा काही गोष्टी आपल्याकडे केल्या जातात. सूर्य आणि मग चंद्रही त्याच्याबरोबरीने हवाच. दिवसामागून रात्र येते तशी सूर्याबरोबर चंद्रही येणारच आणि अशा क्रमाने म्हणजे सूर्याचा आपण काय म्हणूया तेज जसं आपल्याला हवं असतं तशी चंद्राची शीतलताही हवी असते. त्यासाठी सूर्य चंद्र हे निसर्गातले आपल्याला रोज दिसणारे प्रतीकं. त्यानंतर आपली चैत्रगौर मखरात बसली आहे तर तिच्या सेवेसाठी किंवा तिला आरामदायी राहता यावं उन्हाळ्याच्या दिवसात म्हणून तिच्यासाठी तिच्या दोन्ही बाजूला 2 पंखे काढलेले आहेत आणि माहेरवाशिणीला ज्या ज्या पद्धतीचा आनंद किंवा आराम मिळावा अशी संकल्पना आहे त्या सगळ्या सुखसुविधा म्हणा किंवा तिला आनंद वाटतील अशा गोष्टी तिच्यासाठी करणं ही त्याच्यामागची एक भावना या प्रतीकांमधनं दिसून येते. त्यानंतर गौरीसाठी श्री म्हणजे शोभा किंवा तिच्यासाठी सुंदर दिसणाऱ्या तिला शोभून दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी करणं. त्यानंतर स्वस्तिक जे आपण नेहमीच आपल्या दारात किंवा देवापुढे काढत असतो तेही तिच्या बाजूला आहे. यानंतर तिच्यासाठी पूजा करताना आपण सगळ्यात पहिल्यांदा गणपतीची पण इथे पूजा करूया आणि गणपतीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारांनी काढता येतो पण गोपद्माचा गणपती हा रांगोळीमधला एक पारंपरिक गणपतीची रांगोळी आहे म्हणून मी इथे गोपद्माचा गणपती काढला आहे आणि हा गोपद्माचा गणपतीची पूजा आपण या गौरीबरोबर ह्या रांगोळीमध्ये
करत आहोत. गणपतीच्या हातातली शस्त्र, पाश, अंकुश, एका हातात मोदक आणि एक अभयहस्त किंवा वरदहस्त ज्याला आपण म्हणतो तो. मग त्याच्यासाठी नैवेद्याला ठेवलेले मोदक, त्याच्याबरोबर त्याचं वाहन असणारा उंदीर, ह्या सगळ्या गोष्टी ओघाने आल्याच. आणि गणपतीबरोबरच देवी जसं आपण म्हणतो की लक्ष्मी, गौरी, तसंच सरस्वती ही विद्येची देवता ही त्याच्याबरोबरीनेच आपण तिची पूजा करतो. वसंतामध्ये वसंत ऋतूमध्ये वसंत पंचमीला सरस्वतीची पूजा करतात. तर ह्या गौरीच्या पूजेबरोबर सरस्वती यंत्राचीही आपण स्थापना या चैत्रांगणामध्ये करतो. आणि त्याच्याबरोबरच देवापाशी लावलेली शांत समई किंवा पूजेसाठी आवश्यक असणारी म्हणूया आपण की समईचं प्रतीक तेजाचं, तेही आपण इथे चैत्रांगणामध्ये दाखवतो. दिवेही दाखवतात, तेही मी दाखवले आहेत. तुम्हाला व्हिडिओ बघताना तेही लक्षात येईलच की वेगवेगळ्या प्रकारची जी प्रतीकं आपण वापरतो आहे त्यांचे सहज सोपे जे काही अर्थ किंवा संदर्भ आहेत ते मी इथे सांगण्याचा प्रयत्न करते आहे. तर गौरीच्या बरोबरीने तिच्या शृंगाराची साधना, तिला आवडणाऱ्या गोष्टी आपण तिच्यासाठी ज्या काही करतो त्याच्यामध्ये सौभाग्य लेणं, मग तिचं मंगळसूत्र, तिच्यासाठी हळदी कुंकवाचे करंडे, तिच्या शृंगारासाठी आरसा, फणी, अशा काही गोष्टी आपण देवीला वाहतो. अनेकदा आपण मंदिरांमध्ये, देवीच्या मंदिरांमध्ये जातानाही या गोष्टी वाहण्याची आपल्याकडे पद्धत आहे. तर माहेरवाशिणीला तिच्या आवडीच्या काही गोष्टी देणं किंवा तिच्यासाठी उपलब्ध करणं, ह्या सगळ्या गोष्टी या रांगोळीच्या प्रतीकांमधनं आपण साध्य करतो. आणखीनही काही गोष्टी आहेत ज्या ह्या रांगोळीच्या माध्यमातून साध्य होतात, ज्या मी हळूहळू या व्हिडिओमध्ये सांगतेच आहे. तर हे गौरीसाठी मी एक छान छोटासा आरसा आणि त्याच्याबरोबर एक फणी असं रांगोळीमध्ये काढलेलं आहे. तिच्या शृंगारासाठी आपण खरं तर फुलं, पानं, अशा सगळ्याच गोष्टी इथे दाखवतो आहे. कारण चैत्रामध्ये निसर्ग जसा फुललेला असतो, मग तिच्यासाठी मोगऱ्याची फुलं किंवा गुलाबाची फुलं, आंब्याच्या पानांचं तोरण, हे सगळं तर आपण करतोच आहोत. आणि त्याचबरोबरीने तिच्यासाठी सुंदर गोष्टींची रचना म्हणा किंवा तिचं स्वागत, आतिथ्य अगदी छान प्रेमाने व्हायला हवं यासाठी आपण सजावट एक छान प्रकारची तिच्यासाठी या चैत्रांगणाच्या माध्यमातून करतो आहोत. तर इथे एक छानसा कलश, ज्याच्यामध्ये आंब्याची पानं, विड्याची पानं आणि एक नारळ असं सुंदर तिच्यासाठी आपण मांडून ठेवलेलं आहे. आपण एरवीही लक्ष्मीपूजन किंवा देवीच्या पूजेसाठी कलश हे मांगल्याचं प्रतीक म्हणून अनेकदा मांडतोच. आणि त्याचबरोबरीने तिच्या खानपानासाठी म्हणूया किंवा ओटी भरताना आपण जे काही फळांनी तिची ओटी भरतो त्याच्यासाठी या ऋतूमध्ये येणारे आंबे, केळी अशी फळं तिच्यासाठी तिच्यासमोर तबकामध्ये मांडून ठेवलेली आहेत. यानंतर तिच्यासाठी थोडंसं ओटीचं साहित्य, खण, तांदूळ, त्यानंतर नारळ, विड्याची पानं, अशी ही एका तबकात छान रचना करून ठेवलेली तिच्यासमोर रांगोळीमध्ये मी इथे दाखवते आहे. अशा वेगवेगळ्या प्रतीकांच्या माध्यमातून काही सुंदर परंपरा आपण पुढच्या पिढीपर्यंत प्रवाहित करण्याची ही जी आपल्याकडे पद्धत आहे ती खूप छान वाटते मला, की वेगवेगळ्या गोष्टी नवीन पिढीला नुसतं तोंडी सांगण्यापेक्षा अशा काही प्रतीकं आणि रांगोळीसारख्या माध्यमातून त्या नवीन पिढीला देणं ही एक खूप छान कलात्मक गोष्ट माझ्यासाठी आहे.
आणि रांगोळीमध्ये पुढे मी गौरी आहे म्हटल्यानंतर शिवाची पूजाही व्हायला हवी, म्हणून शिवपिंडी आणि शिवपिंडीवर वाहिलेलं बेलाचं पान, मग शिवाचं त्रिशूळ, डमरू, ही सगळी प्रतीकं या रांगोळीमध्ये दाखवली जातात. कारण सहसा आपण म्हणतो तसं माहेरवाशिणीची जी पूजा आहे ती म्हणजे शिव गौरी किंवा लक्ष्मीसोबत विष्णू अशी दोघांचीही इथे केली जाते. तर ती सगळी प्रतीकं तुम्हाला या रांगोळीमध्ये दिसत आहेत. आणि शिवाची पिंड काढल्यानंतर त्याच्या बाजूला त्रिशूळ, डमरू असं मी इथे रांगोळीमध्ये दाखवते आहे. त्यानंतर गुढी, जे चैत्र प्रतिपदेला आपण गुढी उभारतो चैतन्याचं प्रतीक म्हणून किंवा नवीन वर्षाचं प्रतीक म्हणून, विजयाचं प्रतीक ज्याला आपण म्हणतो, की ध्वज आहे तो चैतन्यपूर्ण असा किंवा आनंद साजरा करण्यासाठी आपण तो ध्वज उभारतो. चैत्रातली गुढी पारंपरिक इथे रांगोळीमध्ये मी दाखवलेली आहे. या रांगोळीमध्ये बरीच वेगवेगळी प्रतीकं वापरलेली आहेत किंवा पारंपरिक आपण दाखवतो या रांगोळीमध्ये. तर मी तसा प्रयत्न केलेला आहे की इथे जास्तीत जास्त प्रतीकं आणि त्यांची माहिती तुम्हाला मला सांगता येईल. तर शिवाबरोबरच शेतकऱ्याचा मित्र असणारा नाग, तेही प्रतीक इथे दाखवलेलं आहे. मी मगाशी म्हटलं तसं की निसर्गातील आपल्याला उपयोगी पडणाऱ्या जवळजवळ सगळ्याच गोष्टींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही एक छान पद्धत आहे. तर जसं नागाचं पूजा केली जाते तसंच इथे एक ठिपक्यांची रांगोळी मी दाखवते आहे, जी पारंपरिक रांगोळ्यांमध्ये कासवाची रांगोळी काढण्यासाठी वापरली जाते. 7 ते 4 ठिपके दोन्ही बाजूनी अशी ह्या रांगोळीची रचना आहे. आणि अशा पद्धतीने इथे कासव दाखवलं जातं. तर विष्णूचीही पूजा आपण ह्या रांगोळीमध्ये करतो आहोत, म्हणून काही विष्णूची जी ठराविक प्रतीकं आहेत जसं शंख, चक्र, गदा, पद्म, ते मी आत्ता इथे रांगोळीमध्ये तुम्हाला दाखवते आहे. शंख खरं तर रांगोळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारांनी काढण्याची पद्धत आहे. म्हणजे रांगोळीमध्ये काढण्याचे बरेच प्रकार आहेत. त्यापैकी मी इथे एक सोपा प्रकार दाखवला आहे की जो सहजपणे कुणालाही काढता येईल. शक्यतो मी इथे जे दाखवले आहेत ते अतिशय पारंपरिक आणि सोप्या पद्धतीने काढता येतील अशीच प्रतीकं दाखवण्याचा प्रयत्न करते आहे, ज्याच्यामुळे की ही रांगोळी बघून तुम्हालाही सगळ्यांना चैत्र महिन्यात काढता येईल. शक्य असेल तर चैत्रगौरीच्या हळदी कुंकाला चैत्रगौरीसमोर हे नक्की काढून बघा. खूप आनंद मिळतो अशा गोष्टींमधून. आपल्यालाच कला आणि ह्याचं समाधान मिळतं एक प्रकारचं, की छान आपण आपल्या मनाप्रमाणे देवासाठी काहीतरी करतो आहे. आणि ही अशा पद्धतीची ही देवाची पूजा करण्याची आपली परंपरा आहे. तर इथे आता मी कासव झाल्यानंतर शंख, चक्र, गदा, पद्म आणि त्यानंतर गरुडाची रांगोळी दाखवली आहे. पारंपरिक विष्णूचं वाहन म्हणून गरुडाचं प्रतीक इथे दाखवलं जातं. गरुडाच्या बाजूला मी धनुष्यबाण काढला आहे, पण काही कारणाने 1-2 रांगोळ्यांचे व्हिडिओ शूट झाले नाही आहेत. कदाचित माझ्याकडून कॅमेरा ऑन ऑफ करण्यात काहीतरी गडबड झाली आहे, त्यामुळे 1-2 रांगोळ्यांचे म्हणजे त्यातल्या 1-2 प्रतीकांचे व्हिडिओ शूट नाही झालेत, पण ते तुम्हाला रांगोळ्यांमध्ये दिसतील. आणि त्यानंतर विष्णू म्हणजेच श्रीकृष्णाचं प्रतीक म्हणून इथे बासरी आणि मोराचं पीस तेही मी रांगोळीमध्ये दाखवलं आहे. त्यानंतर कृष्ण आला की गायवासरू आलंच. आणि गायवासरू कृष्णासोबत जसं येतं तसंच ते शेतकऱ्याच्या घरातलं एक
परिवाराचा भाग म्हणूया आपण, की गाई वासरं हे समृद्ध घराचं एक प्रतीक आहे. म्हणून आणि गाईच्या दुधावरती बऱ्याच अंशी बालपण सगळ्यांचं पोचलं गेलं आहे, किंवा त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची म्हणून तिचं ही प्रतीक या रांगोळीमध्ये सामील केलेलं आहे. त्यानंतर लक्ष्मी, आपण जसं म्हणतो की गजांत लक्ष्मी, म्हणजे हत्तीवरून वाटावी एवढी लक्ष्मी किंवा एवढं ऐश्वर्य, म्हणून तिला गजांत लक्ष्मी असं म्हणतात. म्हणून गजाचं प्रतीक इथे रांगोळीमध्ये दाखवलेलं आहे. मग तो हत्ती नुसता कसा असेल, मग त्याच्याबरोबर त्याला पांघरलेली झूल, त्याला घातलेले दागिने किंवा त्याच्यावर असलेली अंबारी ऐश्वर्याचं प्रतीक म्हणून अशा पद्धतीचा एक हत्तीची रांगोळी इथे काढलेली आहे. या माहेरवाशीण चैत्रगौरीला गजांत लक्ष्मीसारखं ऐश्वर्य मिळावं, माहेरचंही ऐश्वर्य उपभोगता यावं, तिला तो आनंद मिळावा, अशी कामना या रांगोळीच्या माध्यमातून तिच्यासमोर मांडलेली आहे. तिच्यासाठीच हे सगळं ऐश्वर्य आहे, अशी एक भावना इथे व्यक्त केली जाते.